जीपीआरएस वो वीडियो नहीं आएगा मेरे पास, खाली फोटो है। अच्छा रहेगा है ना सुल्तान भाई, बोल सकते हैं। देखो विकास पुरुष का ये भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिके आरक्षण क्रमांक 6 जगह है जो चाविंद्रा सर्वे नंबर में चाविंद्रा हद में आती है। और यहाँ पे टीपी के हिसाब से टाउन प्लानिंग की से यहाँ ट्रक टर्मिनस करके रिजर्वेशन रखा गया था। और ये जगह ठीक गार्डन तंदूर सामने होटल उसके सामने है। और ये जगह के अंदर ट्रक टर्मिनस बनने वाला था। और ट्रक टर्मिनस यहाँ पे बिल्डरों का ख्याल करने वाला आदमी है, उसके लिए गरीब के माना कुछ नहीं, सिर्फ अपनी जेब भरना है। देखो ये 2 हमने दिखाया, अभी 2 आपको और दिखाएंगे। उसका विकास जो है वो 2 और आपको दिखाएंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र। ये करेंगे बरोबर ना, जल्दी पहुंच उसको। हाँ नहीं तो काम हो गया हो तो काम ठीक हो गया। वैसे के वैसे रख दिया है, इंटर बात हो गई है ना, लेकिन भिवंडी के विकास के लिए हम लोग कर रहे हैं। बाद में कुछ दबाव डाल के कुछ करके वो दबाव डाल के कैंसिल करा के किसका फायदा कराएगा? सिर्फ बिल्डरों का ही फायदा करा रहा है ना, सब बिल्डरों ने लिया ना। चाहे कल्याण रोड की पार्किंग है, चाहे ये 100 फीट रोड वाले, सब वही बिल्डर है ना। सब में उसी का फाइनेंशियल ये बघा आरक्षण क्रमांक मौजे चाविंद्रा सर्वे नंबरमध्ये आहे। आणि तो आपला गार्डनच्या समोरची जागा आहे ती। त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं म्हटलं की त्या ठिकाणी गावठाण आहे, तिथं अजिबात गावठाण नाही। पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट असं म्हटलं त्यांनी की ह्या पूर्वी जकात नाके होते, आता जकात नाके रद्द झाले आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या आरक्षणाची गरज नाही असं जो आहे। नगरपालिकेच्या आरक्षणामध्ये हा संपूर्ण आपला काय म्हणतात लॉजिस्टिक झोन आहे आणि इंडस्ट्रियल झोन आहे। आणि लॉजिस्टिक आणि इंडस्ट्रियल झोन असल्यामुळं लॉजिस्टिक झोनमध्ये येणाऱ्या मोठ्या मोठ्या ट्रक्स आहेत, ह्या उभ्या राहण्यासाठी महानगरपालिकेने त्या ठिकाणी टीटी म्हणजे ट्रक टर्मिनस हा आरक्षण ठेवलेला होता। परंतु या भिवंडीच्या आपण ज्याला विकास पुरुष म्हणतो तो आणि त्याच्याबरोबर काही बिल्डर यांची लॉबी संलग्न आहे आणि त्याच्या अनुषंगाने ते आरक्षण त्या ठिकाणी डिलीट केलं आहे। जे भिवंडी महानगरपालिकेच्या आरक्षणामध्ये एमएससीबी म्हणून होतं आणि ते मौजे पोगाव या ठिकाणी होतं। आणि त्या संदर्भात त्यांचं असं मत आहे की एमएससीबी आता अस्तित्वात नाही, आता टोरेंट आहे। आता जरी टोरेंट जरी असली तरी अंतर्गत कोणाची आहे ती एमएससीबीच्या, बरोबर। ही टोरेंट फ्रँचायसी आहे, ती आज आहे ना उद्या नाही। जरी ती फ्रँचायसी असली तरी पण अंडर एमएससीबीच्या कंट्रोलमध्ये आहे। आणि म्हणून एमएससीबीचा कुठलाही प्रोजेक्ट उदाहरणार्थ सबस्टेशन वगैरे बनवायचं जर असेल तर त्या ठिकाणी महानगरपालिकेने तो आरक्षण एमएससीबी साठी 9 आरक्षण क्रमांक ठेवलेला होता जो पोगावमध्ये आहे। परंतु तिथे पण सेम कंडिशन, असेच बिल्डर आणि असाच हा विकास पुरुष यांच्या संगनमताने ते देखील आरक्षण डिलीट केलेलं आहे। 127 पार्किंगसाठी आहे
आणि त्या पार्किंगसाठी आरक्षणासंदर्भामध्ये ते जो अभिप्राय जो महानगरपालिकेच्या टीपी इंजिनियरने दिलेला आहे तो अशा पद्धतीचा आहे की तो मौजे कणेरी ह्या क्षेत्रामध्ये येतो आणि तो ठिकाण जो आहे ठीक अशोकनगरच्या पाठीमागचे आहे. कारण त्या इंजिनियरने जो एरिया इंजिनियरने दिलेला आहे की ह्या ठिकाणी जे आहे कुठल्याही प्रकारे सरकारी यंत्रणा किंवा ऑफिसेस नाही, कुठला रेल्वे स्टेशन नाही किंवा कुठला एसटी स्टँड नाही. परंतु त्यांना मी सांगू इच्छितो की ह्या ठिकाणी भिवंडीमध्ये पार्किंगची फार मोठी समस्या आता कंडिका साहेबांनी मला सांगितलंच आहे आणि एकमेव तेवढी जागा आहे जी भिवंडीच्या अगदी मधोमध आहे आणि तिथून पोलीस स्टेशन जवळ आहे, तहसीलदार जवळ आहे, महानगरपालिका जवळ आहे आणि हाकेच्या अंतरावर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी पार्किंगसाठी जागा अत्यंत गरजेची आहे. असं असताना सुद्धा त्या ठिकाणी पण सेम तीच कहाणी, तेच नेते, तोच विकास पुरुष आणि त्यांची बिल्डर लॉबी मिळून ते पण डिलीट केलेलं आहे. अजून जो चाविंद्रा एरिया आहे महानगरपालिकेच्या टाउन प्लॅनिंग मध्ये हा रेसिडेन्शियल झोन आहे आणि जर रेसिडेन्शियल झोन जर असेल तर कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम करायचा असेल किंवा एखादा आपला कम्युनिटी सेंटर किंवा आपल्याला आपल्या भाषेमध्ये आपण म्हणू की हॉल म्हणजे लग्नाचा हॉल म्हणा, ह्या मंगल कार्यालय म्हणू, हे होणं गरजेचं आहे. ते कोणी रस्त्यावर करू शकत नाही आणि त्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेने त्या ठिकाणी काय केलं होतं, कम्युनिटी सेंटर हे रिझर्वेशन टाकलं होतं. ते आरक्षण क्रमांक आहे 274. परंतु त्या ठिकाणी पण आता वस्तुस्थिती अशी आहे की जागा अर्धी खाली आणि अर्ध्यापेक्षा जागेवर अतिक्रमण म्हणण्यापेक्षा बांधकाम त्या मालकांनी केलेलं आहे. तेव्हा अशा पद्धतीने महानगरपालिकेच्या त्या जागेचं रिझर्वेशन देखील जे आहे ह्या विकास पुरुष आणि त्याची मंडळी मीन्स त्याचे संलग्न बिल्डर यांनी ते आरक्षण खतम केलेलं आहे, काढून टाकलेलं आहे. की हे जे आरक्षण भिवंडी महानगरपालिकेमध्ये ठेवले जातात टाउन प्लॅनिंग मध्ये, हे भिवंडीकरांच्या आपल्या पब्लिकच्या जनतेच्या विकासासाठी ठेवले जातात. आणि असं असून सुद्धा जो स्वतःला आपला विकास पुरुष म्हणू इच्छितो, म्हणवतो, तोच ह्या बिल्डरांच्या घशामध्ये ह्या जमिनी टाकतो. भिवंडी शहरामध्ये भिवंडी महानगरपालिकेने 2003 मध्ये जो DPR तयार केला होता त्या DPR मध्ये आरक्षण क्रमांक 9 हे MSCB साठी आरक्षित ठेवलेलं होतं, जे पोगाव मध्ये आहे. आरक्षण क्रमांक 274 जे चाविंद्रा गाव या ठिकाणी आहे. आरक्षण क्रमांक 6 जे ट्रक टर्मिनल साठी ठेवलेलं होतं आणि आरक्षण क्रमांक 127 जे मौजे कनेरे शांतानगर पोलीस स्टेशनच्या बाजूला ते पार्किंग साठी ठेवलेलं होतं. परंतु 2024चा आता जो DPR तयार करण्यात आलेला आहे यामध्ये या भिवंडी पूर्वचे एक विकास पुरुष आणि काही बिल्डर लॉबी यांना हाताशी धरून महानगरपालिकेचे काही भ्रष्ट अधिकारी यांना हाताशी धरून त्यांनी ते आरक्षण चेंज करण्याचा एक घाट घातलेला. माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, तसेच पुन्हा या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केला आणि त्या ठिकाणी ते आरक्षण आम्ही जैसे ते ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आमचा चालू आहे. हे जर आरक्षण हटवलं तर ह्याचा फक्त बिल्डर लॉबीलाच फायदा होणार आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या लोकांच्या हितासाठी हे आरक्षण महापालिकेने पूर्वी ठेवलं होतं ते लोकांना त्याचं हित मिळणार नाही. यासाठी आम्ही सर्व मिळून आवाज उठवत आहे की कुठल्याही प्रकारे तिथे दवाखाना नाही, आरोग्य केंद्र नाही, म्हणजे एवढे खोट्यापणाने बिल्डरांना एक म्हणजे त्यांचं हित जोपासण्यासाठी या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी हे जे काम केलेलं आहे हे फार चुकीचं आहे. लढा जनतेसाठी आहे, भिवंडी शहरासाठी आहे. या भिवंडी शहराने आम्हाला खूप काही दिलेलं आहे. नगरसेवक बनवलं, पदाधिकारी बनवला आम्हाला. त्याच्यामुळे आमचं एक भिवंडी शहरासाठी आमचं काम आहे की आमच्या ह्या जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे. जी आज भिवंडी शहराची अशी अवस्था आहे की पार्किंगसाठी कुठे आपल्याला गाडी लावता येत नाही. त्यामुळे त्यांना पार्किंग मिळाली पाहिजे, गार्डन मिळाले पाहिजे, ज्या सुविधा आहेत त्यांना मिळाल्या पाहिजे आणि बिल्डराच्या घशामध्ये या जमिनी गेल्या नाही पाहिजे. आमचं या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि जर आम्हाला त्याचं यश मिळाले नाही तर भिवंडी शहराच्या वतीने आपल्या माध्यमातून आम्ही या भिवंडी शहरातील जनतेला आव्हान करतो की आपण सगळे नंतर आमच्या बरोबर आहे, आपण एक आंदोलन उभारू मोठं आणि हे जो काही घाट घातलेला आहे तो आपण थांबवण्याचा प्रयत्न करू.